बघा तर भक्तांनो, मामांसोबत सेवा केलेले दुंडाप्पा कांबळे भक्त 15 नंबर पालखीतली सेवा कशी आहे सांगतायत. बोला जय बाळूमामा. तळावरचा क्षण पहा भक्तांनो, बोला जय बाळूमामा. श्री संत बाळूमामा बघा नंबर 15 कारभारी राहुल दादा वाघमोडे या पालखीत आज आपण 12 ऑगस्ट 2026 वार बुधवार सकाळच्या आरतीला आलेलो आहे. अमावस्या आहे भक्तांनो. आज बाबासाहेब काळे 15 नंबर पालखीत सेवा करताय. आज अमावस्याचं मोठा दिवस आहे. अमावस्या म्हणजे मामांचे या वारीवर तळावरती सेवा ज्यांनी मेंढी माऊलीची केले त्याचा काळ नाहीसा केलाय मामांनी. आणि आज अमावस्या तुमच्या परिसराला घडते. खरंच नशीब बरं का. कशी आहे सेवा मेंढी माऊलीची? चांगले आहे. जय बाळूमामा. बाळूमामाच्या नावाने, बाळूमामाच्या सेळमेंढ्यांच्या नावाने जय बाळूमामा. तळावरती आलो या. आपल्याला सर्व मेंढके व मेंढक्यामध्ये बसलेले आपले बापू मोहिते, खास सेवा त्यांची या 15 नंबर पालखीमध्ये हाती पडल ती सेवा आहे. आचार्याचं काम असू द्या, कुठलंही काम असू द्या, सर्व सेवा एक नंबर आहे. आज आम्ही 2 महिने झाले या पालखीमध्ये भक्तांनो पाहतोय कुठं काय चाललंय. सेवा सर्व एक नंबर सेवा आहे. जय बाळूमामा, जय बाळू. श्री संत बाळूमामा बघा नंबर 15 कारभारी राहुल दादा वाघमोडे. ही पालखी लिमगाव तालुका माळशिरस या ठिकाणी शेतमालक शंकर निवृत्ती झंजे यांच्या शेतामध्ये आज बुधवार 12 ऑगस्ट 2026 अमावस्या सकाळची आरती झालेली आहे. आपण तळावरती आलेलो आहे आणि तळावरती येत असताना आरती महाप्रसाद आज मेंढके या ठिकाणी शेतामध्ये चरायला मेंढी माऊली घेऊन गेलेले आहेत. आणि तळावरती आपण या ठिकाणी क्षण पाहतोय. कारभारी राहुलदादा वाघमोडे तसेच शेतमालक आदी सर्व भक्त या ठिकाणी आहेत भक्तांनो. आणि आपल्याला या ठिकाणी मामांच्या सहवासामध्ये गेली 5-6 वर्ष सेवा करत असलेले भक्त आपल्याला या ठिकाणी आहेत. मामा, आज आपण या पालखीमध्ये किती दिवस झाला आलो? पालखीमध्ये गुरुपौर्णिमे दिवशी आलो. गुरुपौर्णिमेपार या पालखीत 14 नंबर मध्ये होतो. आपली भेट झालेली. मी पालतो म्हटल्याचा तर 4 गोष्टी सांगेन. आज गुरुपौर्णिमेपासून तुम्ही या 15 नंबर पालखीमध्ये आलाव. मामांच्या सहवासात काही दिवस बरेच काढलेले आहे तुम्ही. आज या पालखीत आल्यापासून तुम्हाला या पालखीतली सेवा कशी वाटते? या पालखीतली सेवा 1 नंबर वाटते. बर. आणि मी आता कारभारी ये म्हणताना बलिवल्यावर आलं म्हणताना मी कारभाऱ्यांचे बी विषय सगळ्या लोकांचं सहकार्य करून कोण सांगायचं की ज्याचं त्याचं काम करतात मी बघण्यात तयार आहे. आणि मला ते आनंद वाटतोय. कळालं? आनंद वाटतोय. परंतु कारभारी आहे त्यांनी करावंच असं त्यांनी म्हणाने. आणि आता कुठल्याही कारभाराच्या आम्हाला कोण विचारणार नाही असं म्हणत त्यांची कामं करायला लागल्यात आणि त्यांची भक्ती राबायला लागल्यात. आणि ती भक्ती झाल्यावर कारभाराला केव्हा भेटायच्यात? माझं जरा तापत राहा. माझा 6वा महिना झालाय. अहो कारभार मी जाऊ का म्हणून पाया पडतात. मग त्यांनी काय 2 रोज चढ राहा म्हणत असतील, नाहीतर तो तर भंडार घे, प्रसाद घे, जा म्हणत असतील. ते मला प्रश्न घेऊन मला काय करायचं आहे? बरोबर आहे ना? बरोबर आहे. आता कारभार आहे ए ते वाहनगवार आहे ए ते भरार आहे हे जोर करून टाकायचं असताना त्यांनी व्यवस्थित करतात. त्यांनी सगळं आपलंच म्हणून करायला लागल्यात. हे मला आनंद वाटतो. ठीक आहे. मामांच्या सेवेत ज्यांनी बकरी राखलीत त्यांनी आताच आपल्याला कांबळे मामांनी सांगितलं की या कारभाऱ्यांची सेवा 1 नंबर आहे. सर्व मेंढके आनंदात सेवा करून कारभाऱ्याची विचारपूस करून या ठिकाणी सेवा चालू आहे अगदी आनंदाची. आणि तळावरती मी आज गुरुपौर्णिमेपासून या 15 नंबर पालखीमध्ये आहे.
चांगली सेवा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. भक्तांनो, बोला बोला बाळूमामांच्या नावाने, बाळूमामांच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावानं, जय बाळूमामा. सांगतो बसा, मला बी हाऊस होती ऐकत बसा. ते मला विचारणार कोण? मामांच्या सहवासात तुम्ही आज किती दिवस काढलेत, कसे गेले दिवस तुमचे, काय ते सांगा 2 मिनिटं. मग तसं सांगतो किंवा हा सांगा सांगा सगळं लिखाण आहे इथे, सांगा सांगा. म्हणून सांगतो. लिखाण ठेवायला ते बाजूला या ते मागचं पुढं होईल, पुढचं मागं होईल. सांगा. ते तुम्ही घ्यायचे तयार व्हा की मी 4 गोष्टी आणि बोलणार आहे. सांगा, बोला 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 मामा. बोला म्हणजे तुम्ही इथे येऊन मामापाशी पोचला कोण म्हणून मला अगदी तळ उत्तम काढायला पाहिजे. मी मामापाशी असं करलो असं नाही. तुम्ही 2 गोष्टी विचारा की मामापाशी इथे येऊन पोचला कसं. नाही, तुम्ही गुरुपौर्णिमेपासून हा. ते गुरुपौर्णिमेचं सोडून जेव्हा तळातलं काढा. हो हो, मामांच्या सहवासात तुम्ही आतापर्यंत किती दिवस काढले, कसे गेले दिवस तुमचे, कशी सेवा होती? आपटवाडीची यात्रा होती. हा यात्रा असताना मी दुसऱ्याच्यात गडी होतो. हा. गडी असताना रामू मोऱ्या म्हणून होता, मामापाशी येत होता. हा. आणि तो मला बोलवून आणला. हा. बोलवून आणून आपटवाडीत गेला. हा. त्याचे पाया पडायला लागलं. हा. पाया पडला सगळे. हा. आणि अरे राम्या, तू ह्याला कशाला आणला रे? हा हा हा. ह्यो कुणाला वाकायजोगं नाहीये आणि राजाच्या ह्याला लावून द्यायचा. गप्प मामा असून देत म्हणतो, ठेवून घेतला. मग असं व्हायची संपूर्ण सगळं त्या रामू मोऱ्याच्या ह्याच्यापर्यंत देवा पक्षी त्याचं ह्या पवित्र जाग्याला आणलेल्याबद्दल मी त्याचा आभारी आहे. ते कोण नाही त्याचं ठेवलेलं मी, कारण त्याचं ते देवा पक्षी त्याचं नाव घ्यायचे पाहिजे मला. हा हा. असं मला विचारणारा पाहिजे असं मी झाडभर सांगेन, होय. झाडभर सांगेन. परंतु कसं आहे, मजुरी करणाऱ्यात मी मिळेल नाही. नाही, मला रागात बोलतो नाही, म्हणून नाही, तुम्ही रागाला येऊन नाही 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 हे खरं का खोटं? नाही येत, येत नाही. हा. मग रागाला येत नसेल तर मला सांगायला भीती नाही. सांगा की. हा, मग त्यावेळेला येऊन सुरुपणीला बकरी होती. बरोबर. एवढंच आवरा सांगायचं मत आहे. बोला बोला बाळूमामाच्या नावाने सांग बेले, जय बाळूमामा. अनेक 2 गोष्टी घ्या, अनेक 2 गोष्टी घ्या. कसं, अरे रांडच्या तू माझ्या ईर्ष्यान बकरी चारतोस, बरोबर आहे. ईर्ष्यान बकरी चारतोस आणि माझ्या आडवं लावून चारतोस रांड्याच्या बकरी. तू का चारतोस म्हणून धोतार करून मामा मारा यायचा. मारा यायल्यावर मी काय म्हणायचा, वाद घालत होतो. मला माहिती आहे गबसा म्हणून माझी का बकरी टाकून दे. तुमची चारणार चांगलं चारत आणून दुसऱ्याचं शेतकऱ्याचं विचारून चारा लागलं तर तुम्हाला समजायचं नाही. तुम्ही जास्त कमी जास्त पैसा भरपूर घालून त्याला चारणार, तूर चारणार, काय नको ते बकऱ्यात नसणार. माझी बकरी ठकून देत. मग तुम्ही जे मुलाखत घेणार आहे चाकाने, कुणाची बकरी कुणाची? मामाची. तू का भांडायचं जरूर? आज गाडी आहे तुमच्या हातात, ताब्यात ड्रायव्हर यायचा. ड्रायव्हर असलं कुठेतरी गाडी लावली नाही तर ती घाण झाली, पाणी लावून पुसून का काढता? मालकानं बोलवायची पुसायला. हा, ही गाडी कुणाची रे? गाडी माझी आहे. अरे साईडला लाव म्हणतो दुसरा पोलीस असून काय, बाजूला का लावता? असं माझा भांडण आहे. तर तू म्हणत असशील रांडच्या, कोण नसल्यावर म्हणायचं रांडच्या भारा, हे रांडच्या. तर तुम्ही बाळू धनकर म्हणू नको. मी कोण आहे तुला ओळखणार नाही रांडच्या. माझ्या माघारी जगात निशाण लावलेलं तू बक्षील म्हणून सांगितलंय. जग मारत पाठवा लागलाय. मी तरी मोडका आहे. जग सगळं म्हणते लांब पडला जाऊ नको. तिथं तुला काय होतंय, काय होतंय, काय की म्हणायच्या ऐवजी काय. तर तिथंच घरात राहून जर मला काहीतरी झालं, माझं इकडलं लक्षण सगळं मोडलं. तिथं मेलं काय, इथं मेलं काय, आणि इकडं आलं आणि इथंच असं जर काय जर झालं, मी काय ठरवलं, कुठे डबरा असलेल्या जागाला माती तरी ओढून मला मदत केली. बरोबर आहे. त्या सत्याचा माणूस आहे आणि तुम्हाला सगळे ऐकणारे करणारे. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि बाळूमामाची आरती, प्रवचन, तळावरली सर्व सेवा रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा, जय जय बाळूमामा.